अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर कोणी करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला? अनिल देशमुखांचा सवाल. मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर हा एन्काउंटर नाही तर हत्या, जितेन यांचा आरोप. ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करीत असल्याची टीका. अक्षय शिंदे आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्याही हत्येस ते दोघेही जात वर्ण व्यवस्थेचे बळी, जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर, संजय राऊतांचा आरोप. देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवल्याची माहिती. या प्रकरणावर न्यायालयीन समितीनं ठपका ठेवला, हे गंभीर. राऊतांची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेकच असणार. शाळा मालकाच्या काही गोष्टी अक्षय शिंदेला माहीत असतील म्हणून त्याचा एन्काउंटर केला गेला, जयंत पाटलांचा दावा. बदलापूर घटनेत आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून आरोपींवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी. वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी. कराडच्या वकिलांनी तारीख वाढवण्याची केली होती मागणी. वाल्मी कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची CID कडून चौकशी. कराडची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावे पुण्यात ऑफिससाठी 2 जागांची खरेदी, याचा व्यवहार दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा संशय. देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीसाठी समिती गठीत केलेल्या समितीचं मुख्यालय बीडऐवजी मुंबईत असणार. वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड विरोधात सोलापूर न्यायालयात सुनावणी पूर्ण. सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आज फैसला होणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.